अशा पद्धतीनं हे रानामधील संध्याकाळची वेळ आहे आणि हे दृश्य आहे. असाच फेरफटका मारण्यासाठी मी रानात गेलो असता हा छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. तर पाणी पाजलेले शाळू चांगलेले आहेत आणि असं हे पाणी न पाजल्यामुळं असं शाळू वाळायला आहे काय, आमचा हा वाळायला शाळू आहे. आणि ज्यांचं पाणी पाजले ते शाळू चांगले आहेत. हे आमचा शाळू जरा पाणी नाही त्याला असाच बिना पाण्याचा आलेला आहे. आणि हे बघा दिवस कसा दिसतोय, एकदम मस्तपैकी मावळण्यासाठी दिवस गेलेला आहे आता. आणि अशा पद्धतीने हे शाळा हिरवागार परिसरात काही लोकांचा पाणी पाजल्यामुळं अतिशय चांगला शाळू आहे. आणि अशा पद्धतीने मी आलेलो होतो, संध्याकाळची वेळ झाली होती, गाडी घेऊन मी पुन्हा एकदा सूर्यदेवाचं दर्शन, मावळतीच्या सूर्यदेवाचं दर्शन आपला करत आहे. आणि असा हा परिसर सगळा आता सगळं वाळून गेलं आहे रानातलं, त्यामुळं असं दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. मी आता सध्या गावी आलेलो आहे आणि अशा पद्धतीनं आपला शाळू पाठीमागं आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीनं आपला शाळू आहे. बरेच दिवसांनी पुन्हा एकदा मी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. असा हा शाळू आहे. कनिष्ठ आवाज. दिवस आता मावळा गेलाय पाक आणि आपण मुंबईतनं आलोय रानात जरा फिरायला. अशा पद्धतीने संध्याकाळचं अतिशय सुंदर दृश्य दिसत आहे. आणि हे तेलुशिया वृक्षाचं दृश्य आपल्याला दिसत आहे. तेलसाचं झाड आहे आणि सूर्य तिकडे दिसत आहे आपल्याला लालसर झालेला. आणि अशा पद्धतीने त्यामध्ये हिरवागार शाळू, सुंदर असे हे दृश्य हे आपल्याला दाखवत आहे. अशा पद्धतीने सगळं दृश्य आहे. अंधार पडायची वेळ आली आता. आता जवळजवळ संध्याकाळच्या 6:20 झालेले आहेत. आणि असा हा डोंगर परिसर आमच्या गावाच्या शेजारी देखील आहे. आणि बराच असा पट्टा हा डोंगर रंगाचा आहे. या ठिकाणी आमच्या इकडची लोक रानात गुरे घेऊन जात असतात पावसाळ्या दिवसात. हा डोंगर आमचा वरचा आणि त्याच्या पायथ्याशी आमचे छोटंसं गाव आहे. आणि आता भाकास सगळं दिसत आहे. आता इथून पण शाळा निघाल्यानंतर तर संपूर्ण भाकास असं दिसेल. हा परिसर अशा पद्धतीनं, ज्या रानात काही पेरलेलं नाही ते असं एकदम भाकास दिसते. असा हा परिसर सगळा पावसाच्या दिवसात एकदम हिरवागार असतो. परंतु आता हे सगळं रानात
पाणी ज्याचं आहे त्याचं शेती वगैरे आहे, अशा पद्धतीनं सुरू आहे गावाला. अशा पद्धतीनं वातावरण सध्या आहे सगळीकडं. शाळा आहे आणि आता थोडासा दिवस देखील लवकर अंधार पडत नाही. शाळेचे दिवस संपलेले आहेत आणि आता अशा पद्धतीनं 6:30 वाजले तरी थोडासा म्हणजे उजेड 7 वाजले ते अंधार थोड्या दिवसानं पडणार नाही. अशा पद्धतीनं गावाला हे वातावरण आहे. आता अंधार पडायला लागलाय आणि आता जाऊया घरी. कसं आहे, रानामध्ये आता सध्या थांबणे धोकादायक आहे. सध्या संध्याकाळचं जंगली प्राणी बिबटे वगैरे इकडे असतात. संध्याकाळची अशी ही डांबावरची लाईट आपणाला दिसत आहे गावामधली. आणि असे संध्याकाळचं दृश्य, शांतता, रात्रीड वरडण्याचा आवाज येत आहे. आणि मी ही छोटीशी संध्याकाळची दृश्य टिपलेली आहेत. अशा पद्धतीनं ही आमच्या घराशेजारचे दृश्य आहेत. आणि असा हा परिसर आणि हा वाडीतील घरे रचना अशा पद्धतीने आहे. धन्यवाद. आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबू.